हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. आता सर्वांना माहिती आहे 28 सप्टेंबरला एमपीएससी राज्यसेवेची प्रिलिम्स होणार आहे. तर आता आपल्याकडे अराउंड 30 डेज राहिले आहेत फॉर द प्रिपरेशन. आता या टाईममध्ये सर्वांना काही चॅलेंजेस कॉमनली फेस होत असतील. ते आहे की मॉक टेस्टमध्ये कमी स्कोअर येत आहे, टाईम मॅनेज पण होत नाही आहे व्यवस्थित. त्याचबरोबर काही मुलांचं तर सिलेबस पण कंप्लीट नसेल झालं, असं पण एक चॅलेंज आहे. त्याचबरोबर आता एक सर्वात मेन आणि कॉमन असते की आपण वाचलो तर आहो, पण आता असं वाटत आहे की आम्ही सर्व विसरत चाललो आहोत. दॅट इज वी जस्ट फॉरगॉटन एव्हरीथिंग, असं वाली फिलिंग सर्वांना अराईज होत आहे. तर हे सर्व कुठं ना तुम्हाला फक्त स्ट्रेस आणि लो कॉन्फिडन्सच जनरेट करेल. आणि जर तुम्ही अशाच प्रकारे चालत राहा ना हे पुढचे 30 दिवस, तर काय होणार, हे कुठं ना कुठं तुमच्या जे प्रिलिम्स आहे त्याच्या स्कोअरमध्ये कॉम्प्रोमाइज करण्याची कंडिशन अराईज होऊ शकते. सो आता याचं सोल्युशन काय आहे? तर सोल्युशन आहे की तुम्हाला सर्टन चेंजेस आणायला लागेल इन द वे ऑफ युअर प्रिपरेशन. ठीक आहे. आता लास्टच्या 30 दिवसामध्ये कुठली अशी वस्तू फॉलो करायला पाहिजे ज्याच्याने तुमचा स्ट्रेस जो आहे तो कॉन्फिडन्समध्ये चेंज होणार. ठीक आहे. ज्याच्याने जेव्हा आपण कॉन्फिडन्स इन प्रिलिम्स देणार त्याच्याने कुठं ना कुठं आपलं स्कोअरमध्ये जे आहे इम्प्रूव्हमेंट दिसून येईल. अशी सिच्युएशन अराईज करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये सांगेल. ठीक आहे. कारण की काय असते, काय असते, वेनेवर तुम्ही कॉन्फिडेंटली पेपर अटेम्प्ट करायला जाणार ना, त्या टाइमला नंबर ऑफ क्वेश्चन करेक्ट अटेम्प्ट करायची प्रोबेबिलिटी जास्त होऊन जाते. बिकॉज प्रिलिम्स ना असं म्हणलं जाते की इट इज अ गेम ऑफ अ कॉन्फिडन्स. अंटिल अँड अनलेस तुम्ही कॉन्फिडंट नाही राहणार, तर जर तुम्ही लॅक ऑफ कॉन्फिडन्स वाली सिच्युएशनमध्ये राहणार ना, तर येणारेही प्रश्न आपण जे आहे चुकीचे करण्याचे चान्सेस वाढून जातात. सो आता असं झालं तर डेफिनेटली यू विल लूज द बॅटल. आता हे सिच्युएशन अराईज नाही व्हायला पाहिजे. दॅट्स वाय वी शुड डिझाईन अवर लास्ट 30 डेज प्रॉपरली. ठीक आहे. आता कॉन्फिडन्स म्हणजे फक्त हवाबाजी नाही करायची की मला येत आहे, सर्व झालेलं आहे. बघा काय असते कॉन्फिडन्स. आय मीन की यू शुड हॅव अ राईट प्लॅन ऑफ ॲक्शन. ठीक आहे, इन दिस लास्ट 30 डेज. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, आपण रिवाईज किती टाइम करायला पाहिजे, या कशा हिशोबाने करायला पाहिजे. ठीक आहे. एंटायर सिलेबसला आपण कसं रिवाईज करू शकतो. टू टाईमपेक्षा जास्त झालं तर चांगलंच आहे, पण पूर्ण डेटनुसार मी याला नोट डाऊन केलेला आहे. टाइम टेबल आणलाय तुमच्यासाठी, तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे. आपण स्मार्ट अप्रोचनी जाणार आहोत. एंटायरली आपण हे डिस्कस करू. त्याचबरोबर मॉक टेस्ट प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण आपण 100% स्कोअरमध्ये कसं इम्प्रूव्ह करू शकतो त्याच्याबद्दल पण मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करेल. त्याचबरोबर सीसॅट. ठीक आहे. सीसॅटला इवन दो यू आर स्टार्टिंग फ्रॉम द स्क्रॅच, हे लास्ट 30 डेजमध्ये कसं आपण स्ट्रॅटेजाइज करू शकतो ते पण मी या व्हिडिओमध्ये थोडं तुम्हाला ग्लिम्स देऊन देणार. ठीक आहे. तर चला आपल्या व्हिडिओच्या मेन हायलाईट करेल. लास्टच्या 30 दिवसामध्ये ना एक गोष्ट नोट डाऊन करून घ्या की यू शुड नॉट रीड एनिथिंग न्यू. कुठला पण नवीन वस्तू वाचायचे नाही आहेत. आणि इफ यू आर वरिंग की तुमचे सिलेबस आतापर्यंत कंप्लीट नाही झालेला आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या. जर तुमचं कुठलं सिलेबसचं पॉईंट राहिलं असेल तर सर्वात आधी PYQ बुक ओपन करून हायली प्रायोरिटाईज टॉपिकला तुम्ही कव्हर केले आहे की नाही त्याला पहिले लक्षात घ्या. आणि जर कुठलं टॉपिक राहिलेलं असेल त्याला थोडंसं एखाद घंटा घेऊन कंप्लीट करा. आणि रेस्ट ऑफ द टॉपिक तुमची प्रायोरिटी राहायला पाहिजे की ज्या टॉपिकमधून MPSCने सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. आता PYQ आणि ॲक्टिव्ह रिकॉल ही दोन्ही मेथड आता तुमच्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट होऊन जाते. तर बघा एक सेकंड, इथे जे हाय प्रायोरिटायझिंग टॉपिक आहेत, ठीक आहे, काही मुलांना माहिती नसेल या माहिती असेल, आय थिंक की सर्वच मुलांना माहिती असेल या स्टेजमध्ये, पण जर कोणाकडे प्रॉपरली सेग्रिगेट नसेल तर बघा हा व्हिडिओ मी चॅनलवर आणलेला आहे. या व्हिडिओमध्ये मी एंटायरली डिस्कस केला आहे की MPSCने 2013 पासून 24 पर्यंत कुठले कुठले टॉपिक्सवर किती किती प्रश्न विचारलेले आहेत. सो तुम्ही हा व्हिडिओ रेफर करू शकता. या व्हिडिओमध्ये जे पण मी डिस्कस केलं आहे त्याची पूर्ण PDF मी टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे, तर हे तुम्ही बघून घ्याल. ठीक आहे. सेकंड पॉईंट, आता मी जसं सांगितलं 30 दिवसामध्ये हाय स्कोरिंग टॉपिकवर फोकस करणे, त्याचबरोबर PYQ वर फोकस करणे पण इम्पॉर्टंट होऊन जाते. सो दिस इज अवर बुक. आता बघा सर्व मुलांकडे आपली आपली जे काही PYQची बुक असेल दे कॅन रेफर देअर बुक. आणि जे मुलांनी आमची बुक वापरली आहे, ठीक आहे, तर ज्याच्यामध्ये मी टॉपिक वाईज क्वेश्चन डिस्ट्रीब्यूट केलेले आहे, तर त्यांची डिटेल मी जसं नेक्स्ट स्लाइडमध्ये तसं देणारच आहे की टॉपिक वाईज डिस्ट्रीब्युशनचं तुम्हाला कसं युजफुल राहणार. पण ज्या पण मुलांकडे कुठली पण पब्लिकेशनची बुक असेल दे मस्ट मेक शुअर की आता जो मी नेक्स्ट प्लॅन सांगेल त्याच्यामध्ये थोडंसं टॉपिक वाईज कॅटेगरायझेशन असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला थोडं रिवाईज करायला हेल्पफुल राहणार. सो दॅट तुम्हाला आयडिया मिळेल की पर्टिक्युलर टॉपिकमधून कशा हिशोबाने प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. आणि येस, ज्यांना ही बुक हवी असेल दे कॅन परचेस, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. ठीक आहे.
कमिंग टू द थर्ड पॉईंट. आता झालं PYQ आणि हाय स्कोरिंग टॉपिकला फोकस करायचं आहे. नेक्स्ट आहे की रिव्हिजन करताना ऍक्टिव्ह रिकॉलची मेथड वापरायची. आता ऍक्टिव्ह रिकॉल तुम्हाला हेल्पफुल राहणार, त्याचा मी एंटायर व्हिडिओ आणलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. सर्व लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये तसं पण मेन्शन करून घेणार. आता हे 3 झाले तुम्हाला जे इम्पॉर्टंट होऊन जातात. आता मी पुढच्या स्लाइडमध्ये डेट वाईज प्लॅन सांगेल. त्याचबरोबर मी तुम्हाला फुल लेंथ मॉक जे प्रोव्हाइड करणार आहे फ्रीमध्ये सर्वच मुलांसाठी, मराठी आणि इंग्लिशमध्ये, त्याचं पण मी पूर्ण डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ठीक आहे. आणि हा जो डेट वाईज प्लॅन आहे डेफिनेटली यू कॅन ट्राय टू इम्प्लिमेंट इन युअर प्रिपरेशन. चला आता वळूया आपल्या डिस्कशनकडे. तर बघा, येस, ज्यांना PYQ बघायचे असतील व्हिडिओ सोल्युशन इंग्लिशमध्ये मी कव्हर केलेलं आहे, प्लीज तुम्ही चेक करू शकता. आता बघा, 28ला पेपर आहे. आता आपण 28 ऑगस्ट पासूनचं रिव्हिजन प्लॅन घेऊन घेऊ. तर सर्वात पहिला 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्टमध्ये आपण पहिले प्रत्येक सब्जेक्टला 4 दिवसाचं कॅटेगरायझेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर आपला सेकंड रिव्हिजन प्लॅन राहणार, ज्याच्यामध्ये पर डे तुम्ही 1 डे देऊ शकता प्रत्येक सब्जेक्टला फॉर अ रिव्हिजन. ठीक आहे. त्याच्याबरोबर आपण बफर डेज पण कव्हर केलेले आहे. जर कोणाचं काही पार्ट राहिलं असेल तर त्या दिवशी ते बफर डेजमध्ये ते कव्हर करू शकता. ठीक आहे. एंटायर GS, CSAT, ठीक आहे, अँड करंट अफेअर आपण एंटायरली या व्हिडिओमध्ये डिस्कस करू की कशा हिशोबाने करायचं आहे. तर सर्वात आधी बघा, 28 ते 31 ऑगस्ट पर्यंत यू मस्ट प्रायोरिटाइज द पॉलिटी. ठीक आहे. कारण की पॉलिटी सर्वात इझी आहे. तुम्ही लास्टला अशा सब्जेक्ट्सला घ्यायला पाहिजे जे सब्जेक्ट्स ऑफन आपण विसरतो, जसं की हिस्ट्री. ठीक आहे. अशा टाईपचे सब्जेक्ट ज्याच्यामध्ये खूप फॅक्ट्स आहेत जे आपल्याला जास्त लक्षात ठेवावं लागतात, सो दॅट त्याला लास्टला ठेवायचं. आणि जे इझी सब्जेक्ट आहे, मोस्टली आय नो सर्वांसाठी पॉलिटी इझी असतो, सो दे कॅन कन्सिडर द पॉलिटी सब्जेक्ट फर्स्ट. ठीक आहे. तर 28 ते 31 4 दिवसात आपलं पॉलिटी रिवाइज होऊ शकते. हायली प्रायोरिटाइज टॉपिकवर सर्वात आधी तुमचं फोकस राहायला पाहिजे. कुठून समजणार ते हायली प्रायोरिटाइज टॉपिक? PYQ बुकमधून. ठीक आहे. जसं मी आमच्या बुकमध्ये ते ऍड केलेलं आहे. तुम्ही जिथून पण करत असेल तिथून एकदा बघून घ्यायचं. त्याचबरोबर एक पॉईंट लक्षात घ्यायचं, त्याची जे मी PDF दिली आहे ना, ती एकदा PDF रेफर करून घ्या आणि तुम्हाला पूर्ण, किंवा ते व्हिडिओ एकदा रेफर करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहित होणार की हायली प्रायोरिटाइज टॉपिक कुठले आहेत पॉलिटीचे. ठीक आहे. आता काय करायचं, याच्याने तर रिवाइज पूर्ण सब्जेक्ट तर तुम्हाला रिवाइज करायचंच आहे, पण हायली प्रायोरिटाइज टॉपिक ज्याच्यामधून प्रश्न जास्त विचारलेला आहे त्याला थोडं फोकस करून अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. प्लस PYQ सॉल्व्ह करायचं आहे. सपोज यू आर गोइंग थ्रू फंडामेंटल राईट, तर फंडामेंटल राईट मधून काय काय PYQ आले आहेत सोबतल्या सोबत रिवाइज करून घ्यायची तुमच्या PYQ बुकलेटमधून. ठीक आहे. हे झालं आपलं पॉलिटीचं. बेस्ट बुक आहे लक्ष्मीकांत. ठीक आहे. कुठलीच दुसरी रेफरन्स बुक नाही रेफर केली तरी पण तुमचं पॉलिटी कम्प्लिटली होऊन जाणार. झालं. 4 दिवसात आपला रिव्हिजन पिरियड आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता प्रिलिम्स जवळ आलेली आहे, सो 11 ते 12 तास तर तुम्हाला अभ्यास मिनिमम करावे लागेल. ठीक आहे. आता तुम्ही कसं वेळ काढता ते तुमची इंडिव्हिज्युअल टाइम स्लॉट जसं अलॉट करायचं तसं करा, पण मेक शुअर की 11 ते 12 तास तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. कारण की सर्वांना माहिती आहे कट ऑफ 117, तुम्ही समजू शकता कॉम्पिटिशन हाय आहे, कट ऑफ खूप हाय जातो, सो कन्सिडर दिस पॉईंट. सेकंड आहे आपला इकॉनॉमी. आता इकॉनॉमीवर खूप मुलांनी मला मेसेज केलं की थोडे इकॉनॉमीच्या हायली प्रायोरिटाइज टॉपिक सांगा. तर मी याच्या आधी पण जेव्हा PYQ डिस्कस केलेला आहे त्याचबरोबर त्या बुकलेटमध्ये पण मी मेन्शन केलेलं आहे की हायली प्रायोरिटाइज टॉपिक कुठले आहेत. जमेल तर मी व्हिडिओ घेऊन येणार, तुम्हाला सेपरेट हवं असेल तर मला तसं कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पण सध्या ते लक्षात घ्या की हायली प्रायोरिटाइज टॉपिकमध्ये सेन्सस आणि 5 इयर प्लॅन इम्पॉर्टंट होऊन जाते. त्याचबरोबर रिपोर्ट्स अँड इंडायसेस पण इम्पॉर्टंट होऊन जातात आणि स्कीम्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही PYQ सॉल्व्ह करले असणार, आतापर्यंत सर्वांनी सॉल्व्ह केलं असेल, देन यू विल नोटीस की सर्टन स्कीम्स जे असतात, जे फ्लॅगशिप स्कीम असतात गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे. ठीक आहे. मेक अ नोट, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे फ्लॅगशिप स्कीम असतात, ठीक आहे, फ्लॅगशिप स्कीम असतात ते जे आहे रिपीटेड येतात. ठीक आहे. इयर्स वगैरे रिपीटेड येतात, तर त्याला जे आहे तुमच्या बुकलेटमधून, PYQ बुकलेटमधून अनालिसिसनी किंवा तुमच्या करंट अफेअर बुकलेटमधून चांगल्याने कव्हर करून घ्याल. ठीक आहे. रिव्हिजन तुम्हाला 4 दिवस दिलेलं आहे इकॉनॉमीसाठी. ठीक आहे. कुठलं पण रेफरन्स तुम्ही जे यूज करत असेल त्याला चांगल्याने करून घ्याल. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला सायन्स. आता सायन्ससाठी पण आपण 4 दिवस दिलेले आहे. ठीक आहे. 5 सप्टेंबर to 8 सप्टेंबरपर्यंत करायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी फुल लेंथ मॉकचं पण तुम्हाला सांगणार आहे. तर हे जे टाइम पिरियड झालेले आहेत पूर्ण, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचं फुल लेंथ मॉक पण कन्सिडर करण्यात येणार. सो प्लीज मेक अ नोट की फुल लेंथ मॉक तुम्हाला करायचे आहेत, म्हणजे द्यायचे आहेत या 30 दिवसाच्या आतमध्ये. ठीक आहे. किती द्यायचे आहेत, काय द्यायचे आहे ते मी 2-3 स्लाइड नंतर तसं पण सांगणार आहे. तर बघा, आता आपली सायन्स आलं. तर सायन्ससाठी काय करायचं आहे, पहिली प्रायोरिटाइज राहायला पाहिजे तुमची बायोलॉजी, मग केमिस्ट्री आणि नंतर फिजिक्स. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्री करतात ना, देर आर सर्टन फॉर्म्युलाज. ठीक आहे, जे तुम्हाला टिप पॉईंटवर लक्षात राहायला पाहिजे. तर हे फॉर्म्युलाज एका पेजमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आणि त्याचे जे
म्हणजे फॉर्म्युला नोट डाऊन केले तर ऑब्व्हियसली इट विल बी हेल्पफुल फॉर द लास्ट मिनिट रिव्हिजन. ठीक आहे, PYQ सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही सब्जेक्टचा सपोज तुमच्याकडे कॅटेगरायझेशन नसेल PYQ मध्ये, पण एक सायन्सचं राहायला पाहिजे असं मला वाटते, सो दॅट, कारण की इथे कसं 3 सब्जेक्ट आहेत पहिले तर, आणि 3 हे सब्जेक्टचं आपलं आपलं इंडिव्हिज्युअल टॉपिक्स आहे. सो ॲटलिस्ट ट्राय टू रिवाइज द PYQ अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. ठीक आहे, जेव्हा तुम्ही बायोलॉजीचं काही वाचत आहे तर बायोलॉजीचे पूर्ण PYQ रिवाइज करून घ्या. देन केमिस्ट्री अँड देन फिजिक्स. ठीक आहे, हायली प्रायोरिटाइज सब्जेक्ट पण मी इथं तुम्हाला सांगून दिले. आणि नंतर आहे आपलं जॉग्राफी. जॉग्राफीमध्ये इम्पॉर्टंट होऊन जातात NCERT आपली जे वाचत आहे तुम्ही, या तुम्ही जो पण रेफर करत असेल त्याला चांगल्याने करा. जे NCERT वापरत आहे तर मेक शुअर NCERT मधून डायरेक्ट क्वेश्चन्स आलेले आहेत तर ते तुम्हाला हेल्पफुल राहणार. राहिली मॅपिंग पार्ट. मॅपिंग पार्टला काय करायचं आहे, तुम्ही डेली ना अर्धा घंटा, किंवा तुम्ही जेवण करत आहे, तुम्ही सपोज तुम्ही वॉशरूमला गेले आहेत, यू कॅन जस्ट वॉच व्हिडिओज रिगार्डिंग अ मॅपिंग. या कुठे पण मॅपिंगला तुम्ही रोजचं थोडं थोडं बघत गेले ना तरी तुमचं होऊन जाईल. सेपरेट टाइम अलॉट नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, किंवा तुमच्या स्टडी टेबलच्या पुढे मॅपिंग जे आहे पेस्ट करून घ्या. रिव्हर्स आहे, ट्रिब्युटरीज आहेत, ते पेस्ट केलं की होऊन जाणार. व्हिडिओज मी इंडियन मॅपिंग आणि महाराष्ट्र मॅपिंगचा आणलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. सर्व डिस्क्रिप्शनमध्ये मी देऊन देईल. ठीक आहे, PYQ चांगल्याने सॉल्व्ह करायचे, इम्पॉर्टंट होऊन जातं जॉग्राफीसाठी. आता हे झालं आपलं हे पर्टिक्युलर डेट वाईज प्लॅन. ठीक आहे, बाकी सब्जेक्टचं पण मी सांगते, पण त्याच्या आधी एक सेकंड घ्या. रोज तुम्हाला डेली ॲटलिस्ट 1 ते 2 घंटे PYQ सॉल्व्ह करायचे आहेत CSATचे. CSATला इग्नोर करायचं नाही. ठीक आहे, काही मुलांचं एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग असू शकते CSAT, दे कॅन इग्नोर, पण ॲज अ जनरल एव्हरेज स्टुडंट सर्वांना मी रिकमेंड करेल की CSAT ॲटलिस्ट 1 ते 2 घंटा करायचं. तर त्याच्यामध्ये आता प्रश्न नाही की मुलांना की क्वेश्चन पेपर नाही आहेत, फुल लेंथ मॉक नाही आहे आमच्याकडे CSATची, तर का करायचं याच्यामध्ये बेस्ट रिसोर्स आहे तुमचं PYQ. ठीक आहे, RCs जितके पण आहेत पूर्ण PYQs ऑनवर्ड त्याला पूर्ण प्रॅक्टिस करायची. 2019 to 2023 या 4 पर्यंत करंट जितके RCs आहेत त्याला पूर्ण करायचं. मॅथ्स आणि रिझनिंगला पण करू शकतात. ठीक आहे, एका वन गो मध्ये 4-5 दिवस एक साथ पूर्ण RC करून घ्या, किंवा मग RC मॅथ्स तुम्ही आपल्या हिशोबाने करू शकता. ठीक आहे, हे डिपेंड करते तुमची इंडिव्हिज्युअल काय प्लॅन आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डेली जे आहे CSATचं रिव्हिजन व्हायला पाहिजे. त्याचबरोबर डेली हे तर तुमचे सब्जेक्ट्स राहणारच, त्याचबरोबर तुमचं डेली जे आहे CSATला 1-2 घंटे काढले, त्याचबरोबर करंट अफेअरला 1-2 घंटे काढायचे. ठीक आहे, डेली काय बघा, सर्वांची एखादी बुकलेट असेल करंट अफेअरची तर त्याला काय करायचं, नंबर ऑफ पेजेस जितके दिले आहेत, सपोज 500 पेजेस असेल तर तुम्ही 500ला 30ने डिवाइड करून घ्या. ठीक आहे, घेऊन घ्या सिम्पल कॅल्क्युलेशनसाठी 600 पेजेस घेऊन घ्या तुमच्या बुकलेटचे. तर तुम्हाला अप्रॉक्स रोजचे किती करावं लागेल, 20 पेजेस करायला लागेल. ठीक आहे, तर अशा नंबर ऑफ पेजेसला डिवाइड करून डेलीचे तितके पेजेस रिवाइज करून घ्या, सो दॅट तुम्हाला एक साथ लोड पण नाही येणार आणि तुमचे करंट अफेअर जे आहेत चांगल्याने होऊन जाणार. आणि त्याचबरोबर करंट अफेअरचे मोर दॅन 300+ क्वेश्चन्सची PDF प्लस क्वेश्चन म्हणजे ऑब्व्हियसली क्वेश्चन्स प्लस सोल्युशन. ठीक आहे, या सर्वांची PDF मी तुम्हाला अवेलेबल करून देणार. व्हिडिओ सोल्युशन जे आहेत पूर्ण यूट्यूबवर मी डिस्कस करेल. ठीक आहे, 300पेक्षा जास्त क्वेश्चन्स मी कलेक्ट केलेले आहेत फ्रॉम द व्हेरियस सोर्सेस. काही जे क्वेश्चन आहेत ते मीने अवेलेबल करून दिले आहे, म्हणजे काही क्वेश्चन्स मी पर्सनली मी आणि माझ्या टीमने काढलेले आहेत, पण रेस्ट ऑफ द क्वेश्चन वी हॅव कलेक्टेड फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. सो तुम्ही ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता करंट अफेअरचे. ठीक आहे, पूर्ण 300-400 क्वेश्चन आहे. ज्या मुलांनी आमची बुकलेट घेतली आहे त्यांना तर मी 100% रिकमेंड करते की हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि रेस्ट ऑफ द स्टुडंट प्लीज मेक शुअर की तुम्ही जे आहे हे यूट्यूबवरचं सेशन येणार आहे करंट अफेअरचा. ठीक आहे, जशी फुल लेंथ मॉक आम्ही घेतच आहोत. ठीक आहे, त्याचबरोबर सेक्शनल मॉक मी तुम्हाला सर्वांना प्रोव्हाइड करत आहे. तर सेक्शनल मॉकचं जेव्हा आपलं करंट अफेअरचं सेक्शन येणार तर पूर्ण क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. 300-400 जितके मी प्रश्न प्रोव्हाइड करणार आहे, मेक शुअर तुम्ही सर्वजण ते क्वेश्चन्स अटेम्प्ट करणार. ठीक आहे, प्लीज आय रिकमेंड सर्वांना हे टेस्ट द्यायला पाहिजे. ठीक आहे, मी हे खूप याच्याने आणलेलं आहे. ठीक आहे, 300-400 क्वेश्चन आहे, तुम्हाला डेफिनेटली बेनिफिट राहणार. ओके, झालं हे करंट अफेअरचं. अँड दॅट्स इट. मूविंग टू द नेक्स्ट. आता याच्यामध्ये आपलं काय आहे, इकॉनॉमिक्स इन्व्हायरमेंट सेक्शन. तर बघा, इन्व्हायरमेंटमध्ये ना ॲटलिस्ट 1 दिवसात ते तुमचं पूर्ण रिव्हिजन होणार. इन्व्हायरमेंटमध्ये बेसिक काय आहे, तो मी जो तुम्हाला PDF दिली आहे ना टेलिग्रामवर हायली प्रायोरिटाइज टॉपिकवर, ते जेव्हा तुम्ही बघणार देन यू विल रिअलाइज की कुठले टॉपिक इम्पॉर्टंट होऊन जातात. आता इथं मी डिस्कस करेल तर हा व्हिडिओ खूप लांब होऊन जाणार. ठीक आहे, ऑलरेडी एक्सटेंड झालेला आहे हा व्हिडिओ. ठीक आहे, टाइम पिरियड. सो त्या PDF
जे आहे डाउनलोड करून घ्या टेलिग्रामवरून, एल्स तो व्हिडिओ बघून घ्या. सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. ठीक आहे. तर हायली प्रायोरिटाइज टॉपिकला तुम्ही जेव्हा अनालाइज कराल किंवा पीवायक्यू जेव्हा अनालाइज कराल, तुम्ही नोटीस कराल की इन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट बेसिक प्रश्न विचारला जातात. ठीक आहे, बेसिक कन्सेप्ट विचारले जातात आणि सर्टन करंटचा पार्ट असतो, सो दॅट तुम्ही एक दिवशी याचं रिव्हिजन करू शकता 13 सप्टेंबरला. ठीक आहे. नंतर आपला हिस्ट्रीला मी लास्टला घेतलाय, सो दॅट तुम्हाला माहिती आहे की हिस्ट्रीमध्ये खूप जास्त फॅक्ट्स असतात, आपण विसरण्याची चान्सेस जास्त असते. सो हिस्ट्रीला लास्टला घ्यायचं. आणि हिस्ट्रीमध्ये एकदा गोष्ट लक्षात घ्या, सोशल रिफॉर्मरवर प्रश्न जास्त तर विचारल्या जातात, सो सोशल रिफॉर्मर चांगल्याने करून घ्यायचं. ठीक आहे. लास्टला एका दिवसामध्ये एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्री तुम्ही करू शकता. आणि आय मस्ट रिकमेंड की एन्शियंट आणि मिडिवलला खूप मुलं स्किप करून घेतात, ते प्रिपेअर करत नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्याकडे टाइम आहे आणि जर तुम्ही ऑलरेडी केलं असेल तर फारच छान. पण जर तुमच्याकडे टाइम तुम्हाला वाटत आहे की तुम्ही थोडं 5-10 मिनिट देऊ शकता रोजचे या अर्धा तास देऊ शकता, तर एकदा जे मी व्हिडिओज आणलेले आहेत, ठीक आहे, यूट्यूबवर एकदा त्याचं बघून घ्या. तुम्हाला जसं वेळ भेटते तसं. एंटायरली स्किप नको करा, खूप बेसिक प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. जसं लास्ट इयर होतं, शिमुक या कुठल्या डायनेस्टीचा फाउंडर होता. ठीक आहे. तुम्ही समजू शकता इतकं बेसिक प्रश्न विचारलं होतं यांनी. सो इतके सिंपल क्वेश्चननी आपण आपले 2 मार्क कशाला सोडायचे. ठीक आहे. सो मेक शुअर एन्शियंट आणि मिडिवलला कम्प्लिटली इग्नोर नको करा. ऍटलीस्ट व्हिडिओज जे मी अवेलेबल करून दिले आहे त्याचा तरी रेफरन्स करून अभ्यास करून घ्या, कारण की मी याची PDF पण दिलेली आहे. असं नाही की तुम्हाला नोट्सचा प्रॉब्लेम येणार, नोट्स पण मी दिलेले आहेत, तो याला थोडं प्रिपेअर करून घ्या. ज्या मुलांना करू शकता तेच करा. ठीक आहे. कारण की मी तेच म्हणते की नवीन रिसोर्सेसकडे जायचं नाही लास्ट 30 डेजमध्ये. पण एल्स कोणाला वाटतच असेल की त्यांना करायचा आहे हा सब्जेक्ट, स्किप नाही करायचा आहे, फक्त त्याच मुलांनी मी रिकमेंड करेल 2 ते 3 दिवसात याला कम्प्लीट करून घ्या, किंवा मग याला मग नंतर सोडून द्या. पण माझं आहे रिकमेंडेशन की लास्ट मुमेंटला सिंपल सब्जेक्ट ज्याच्यामधून सिंपल क्वेश्चन्स येतात त्याला स्किप नाही करायला पाहिजे. ठीक आहे. आता एंटायरली युअर चॉईस. मग 2 दिवसाचा बफर पिरियड आहे 19 आणि 20. या दिवशी तुम्हाला सपोज कुठलं बॅकलॉग राहिला असेल तर बॅकलॉगला कम्प्लीट करून घ्यायचं. ओके. आणि मग लास्टला ही झाली आपली फर्स्ट पेज. ठीक आहे. फर्स्ट पेजमध्ये आपण 4 डेज सब्जेक्टला रिवाइज केलं. आता लास्ट आहे आपलं 21 to 26. काय करायचं आहे, हे जे सब्जेक्ट्स आहे पर डे वन डे वन रिव्हिजन करायचं आहे. एका दिवशी पूर्ण जे आहे सब्जेक्टला रिवाइज करायचं आहे. आता आय नो सर्व मुलांनी आता ज्यांनी माझं प्लॅन फॉलो केलं असेल या ज्या मुलांनी आपली ज्याची स्ट्रॅटेजी केली असेल, तर आता हे सर्व या स्टेजमध्ये आले असेल की एका दिवशी एक सब्जेक्ट प्रॉपरली ते रिवाइज करू शकतात. सो मेक शुअर की लास्टला एकदा तरी तुमचे सर्व सब्जेक्ट वन डे वन सब्जेक्ट रिव्हिजन व्हायला पाहिजे. तर हे झालं आपलं 21 to 26. 27ला दॅट इज लास्ट डे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जे काही करायचं असेल ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. आणि त्याच्या आधी पण प्रिलिमच्या आधी एक मी व्हिडिओ घेऊन येणार, ते डेफिनेटली तुम्ही बघायला पाहिजे असं मला वाटते. ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 27ला अकॉर्डिंग टू युअर इंडिव्हिज्युअल तुम्हाला जे काही हार्ड वाटते, काय सोपी वाटते, ते तुमच्या अकॉर्डिंग त्या दिवशी तुम्ही काय वाचायचं आहे ते तुम्ही लास्ट दिवशी करा. आणि येस 28 विल बी द डे दॅट इज ऑफ अ प्रिलिम्स डे. ओके. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, डेली सीसॅट आणि करंट अफेअर तर हे आपलं चालत राहणारच आहे. ओके. नाव रिगार्डिंग द फुल लेंथ मॉक आणि काय आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. तर बघा, जे पण तुम्ही फुल लेंथ मॉक आता या 30 डेजमध्ये अटेम्प्ट करणार, तर ॲटलिस्ट यू मस्ट अटेम्प्ट 3 मॉक्स. ॲटलिस्ट 3 मॉक्स तुम्हाला व्हायला पाहिजे. अकॉर्डिंग टू मी हा टाइम टेबल दिलाय की 1 सप्टेंबरला 1 मॉक, 10ला आणि 1 16ला. त्याच्यानंतर मग फुल लेंथ मॉक अटेम्प्ट करणं बंद करून घ्या. आणि एक्झाम लाईक कंडिशनमध्ये द्यायचं आहे. आपला 10 ते 12 पेपर असते GSचा, तर त्या टाइमला तो पेपर द्यायचा. 3 ते 5 जनरली पेपर असतो CSATचा, तर त्याला त्या टाइममध्ये द्यायचा. आणि कम्प्लिटली बघा, माझा आहे की 1 सप्टेंबरला तुम्ही जो एक मी फ्री मॉक अवेलेबल करून देणार आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल राहणार. हाऊएव्हर सोल्युशन विल बी इन इंग्लिश. ठीक आहे. डिस्कशन इंग्लिशमध्ये होणार, पण मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये दोन्ही टाईपने मी तुम्हाला पूर्ण फुल लेंथ मॉक GSची अवेलेबल करून देणार. तर काय करायचं आहे, मी तो मॉक लवकरच रिलीज करेल. तर जसं मॉक आलं OMR शीट घ्यायची आपली, 10 वाजता पेपरला बसायचं, 10 ते 12 पेपर द्यायचा. 12 वाजता मी
12 किंवा 1 वाजतापर्यंत मी त्याचं सोल्युशन अपलोड करून घेणार. ठीक आहे. पण तो सोल्युशन तेव्हाच नाही बघायचं, कारण की तुम्हाला 3 वाजता परत सीसॅटची टेस्ट द्यायची आहे. आता 1 सप्टेंबरला टेस्ट सीसॅटची कुठली द्यायची, तर जे 2024चं क्वेश्चन पेपर आहे सीसॅटचं, त्याला तुम्ही अटेम्प्ट करा. ठीक आहे. सो ॲटलिस्ट 1 ऑफ सप्टेंबरला तुम्ही दोन्ही जीएस आणि सीसॅट एक्झाम लाईक कंडिशनमध्ये बसून दोन्ही पेपर एका वन गो मध्ये द्याल. दॅट इज 10 ते 12 जीएस द्यायचं, मग 3 ते 5 सीसॅट द्यायचं. ठीक आहे. काही टायमानंतर मी जो आपला जीएसचं मी मॉक अवेलेबल करून देणार आहे तुम्हाला 1 तारखेला, त्याचं मी सोल्युशन त्याच दिवशी अवेलेबल करून देईल. मग सीसॅटचा पेपर झाल्यानंतर त्याला बघून घ्याल. ठीक आहे. सो दॅट तुमचं फुल डे जाणार ॲज अ, आपण म्हणू शकतो वॉर्मअप एक्सरसाइज राहणार बिफोर द प्रिलिम्स. ठीक आहे. एक्झॅक्ट एक्झाम लाईक कंडिशनमध्ये लायब्ररीमध्ये किंवा घरी तुम्ही बसत असाल तर घरी रूमला लॉक करून घ्यायचं आणि आपलं जे आहे 1 तारखेला प्लीज सर्वजणांनी जीएस आणि सीसॅटचं पेपर दोन्हीही अटेम्प्ट करायचं. असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही जीएस अटेम्प्ट करताय आणि सीसॅट नाही. ॲटलिस्ट एक दिवस तरी तुम्ही हे दोन्ही सब्जेक्ट करस्पॉन्डिंगली अटेम्प्ट करायचं. 10 आणि 16 तारखेला परत तुम्ही जे आहे फुल लेंथ मॉक अटेम्प्ट करायचं. ठीक आहे. जीएसची मॉक मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. नथिंग टू वरी अबाउट द पीडीएफ, सर्व अवेलेबल मी तुम्हाला करून देईल. ठीक आहे. आणि मी जसं सांगते नेहमी रॉंग आन्सर्सला अनालाइज करायचे. ठीक आहे. आता अनालाइज केल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, सपोज तुमचा XYZ क्वेश्चन रॉंग आहे. ठीक आहे. तर तुम्हाला समजून येणार हा XYZ टॉपिकमधून हा क्वेश्चन रॉंग आहे. सो गो बॅक टू युअर बुक पकडायची. ठीक आहे. सपोज पॉलिटीचा कुठला क्वेश्चन रॉंग आहे तर लक्ष्मीकांत ओपन करायची, तो टॉपिक चांगल्याने परत वाचून घ्यायचं. ठीक आहे. अशा हिशोबाने रॉंग आन्सर्सला चांगल्याने अनालाइज करून घ्यायचं. डन झालं. ठीक आहे. आपलं जो फुल डिस्कशन ज्याच्यामध्ये आपण 4 डे पर सब्जेक्ट, ठीक आहे, हे डिस्कस केलं. आणि लास्ट वीकमध्ये आपल्याला काय करायचं, एका दिवशी एक सब्जेक्टला रिवाइज करायचा. एंटायरली आपण सर्व सब्जेक्ट्सला कव्हर केलेलं आहे आणि हे सर्व तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. अँड मेक शुअर की तुमची फुल लेंथ मॉक प्रिपेअर व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता रिसोर्सेसची काही कमी नाही आहे. मी फुल लेंथ मॉक फ्रीमध्ये सर्वच मुलांना अवेलेबल करून देणार आहे. अँड माझं प्लॅन आहे की मी एखादं लाईव्ह सेशन तुमच्यासाठी घेऊन येऊ, ज्याच्यामध्ये आपण एंटायरली सर्व सब्जेक्ट्सला सोबत डिस्कस करून घेऊ. आय एम प्लॅनिंग. जर तुम्हाला हवं असेल तर प्लीज कमेंटमध्ये द्याल, कारण की मला माहिती आहे लास्टपर्यंत खूप कमी मुलं टिकतात. ठीक आहे. जर तुम्हाला लाईव्ह सेशन हवं असेल माझ्याकडून, ज्याच्यामध्ये आपण एंटायरली मॅरेथॉन म्हणतो ना, ज्या मुलांनी UPSCची वगैरे प्रिपरेशन केली असेल त्यांना माहिती आहे की टीचर्स मॅरेथॉन आणतात, लाईव्ह लेक्चर्स आणतात. ठीक आहे. सो तशा टाईपच्या हिशोबाने तुम्हाला हवं असेल तर देन प्लीज डू मेन्शन इन द कमेंट सेक्शन. आणि प्लीज डू फॉलो द प्लॅन अँड सी यू सून इन द नेक्स्ट वन. आणि जे काही लिंक्स या व्हिडिओज या PDF, ठीक आहे, या बुकची लिंक सर्व मी जी आहे कमेंट सेक्शनमध्ये एल्स डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मेन्शन करून घेणार. तुम्ही तिथून डाउनलोड लिंक बघू शकता, या व्हिडिओज बघू शकता. सर्व मी तुम्हाला अवेलेबल करून देत आहे. आय जस्ट एक्सपेक्ट की तुम्ही जे आहे चांगल्याने प्रिपरेशन करा. हेच आम्हाला एक आमच्यासाठी पण चांगली न्यूज राहणार की सर्वांचं प्री क्रॅक होऊन जाणार. ठीक आहे. सो ऑल द बेस्ट. सी यू सून इन द नेक्स्ट वन. टिल देन थँक्स फॉर वॉचिंग.